नमस्कार मंडळी, आई आणि बाबा रिटायर होत आहेत ही मालिका स्टार प्रवाहावर सुरू झालेली आहे। आई बाबाच्या आयुष्यावर आधारित या मालिकेत बरेच कलाकार आपल्याला बघायला मिळतात। त्यातीलच एक कलाकार जो यशवंत आणि शुभा किल्लेदाराच्या छोट्या मुलाची म्हणजे मकरंदची भूमिका करतोय, त्याच्या खऱ्या आयुष्याबद्दल या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत। त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि सोबतच चॅनलला सुद्धा सबस्क्राइब करा, कारण तुम्हाला इथे मिळतात मराठी मालिका विश्वातील नवनवीन अपडेट्स। मकरंदची भूमिका करणाऱ्या या अभिनेत्याचे खरे नाव आहे आदिश वैद्य। आदिशचा जन्म 5 ऑक्टोबर 1992 रोजी मुंबई येथे झाला। त्याने आपले शालेय शिक्षण VNS गुरु स्कूलमधून पूर्ण केले। त्यानंतर त्याने रामनिरंजन आनंदीलाल पोद्दार कॉलेज ऑफ कॉमर्स अँड इकॉनॉमिक्समधून वाणिज्य शाखेत पदवी घेतली। हा कोर्स पूर्ण केल्यानंतर त्याने चार्टर्ड अकाउंटंट होण्यासाठी तयारी केली, पण नंतर त्याने अभिनेता म्हणून करिअर करण्याचा निर्णय घेतला। आदिशने मराठी मालिका जयोस्तुतेमधून आपल्या कारकिर्दीची सुरुवात केली। या शो नंतर तुमचं आमचं सेम असतं, रात्रीचं खेळ चाले, जिंदगी नॉट आउट, कुंकू टिकली आणि टॅटू इत्यादी अनेक मराठी मालिकांमध्ये काम करण्याची त्याला संधी मिळाली। 2018 मध्ये नागिन सीझन 3 या शोने आदिशला मालिका विश्वात खूप प्रसिद्धी मिळवून दिली। त्यानंतर तो बॅरिस्टर बाबू, साम दाम दंडभेद आणि गुम है किसी के प्यार में मध्ये महत्त्वाच्या भूमिकेत दिसला। तो बिग बॉस मराठी पर्व 3चा देखील सदस्य राहिला आहे। त्याला क्रिकेटची फार आवड आहे। त्याचे पहिले स्वप्न क्रिकेटर बनणे होते, मात्र ते होऊ शकले नाही। त्याच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल बोलायचे झाल्यास त्याच्या परिवारात आई, बाबा आणि भाऊ आहे। सध्या तो अविवाहित आहे, मात्र तो 2018 ते 2023 हे 6 वर्ष अभिनेत्री रेवती लेले सोबत नात्यामध्ये होता, मात्र नंतर त्यांचा ब्रेकअप झाला। व्हिडिओ आवडल्यास लाईक नक्की करा आणि सोबतच चॅनलला देखील सबस्क्राइब करा।